लक्ष्मणानं मारलेली रेषा आणि रावणानं केलेलं सीतेचं अपहरण याची साक्ष देणारं मंदिर नाशिकच्या पंचवटीमध्ये आजही आहे। तर जटायूनं ज्या ठिकाणी रावणाशी संघर्ष केला ते ठिकाण सुद्धा नाशिकच्या जवळच आहे। टाकेद या ठिकाणी जटायू पक्षाला रामानं तीर्थरूपी पाणी पाजल्याची आख्यायिका आहे आणि प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा मराठी मुलुखात शोधताना या दोन मंदिरांचीही भेट घेऊया। पंचवटी रामायणात या ठिकाणाला महत्त्वाचं स्थान आहे। प्रभू श्रीरामाच्या 14 वर्षांच्या वनवासातील सुमारे 1.5 वर्षांचा काळ याच परिसरात गेला। रामाच्या वनवासातील सीतेच्या अपहरणाचा महत्त्वाचा भाग याच ठिकाणी घडला। याची साक्ष देणारं लक्ष्मण रेषा मंदिर पंचवटी परिसरात आहे। सीताकुटी समोर लक्ष्मणानं मारलेल्या या रेषेचं आजच्या काळातही तितकंच महत्त्व आहे। बारिश को जब तीर लग जाता है तो हाय लक्ष्मण बोलता है। सीता माँ को भ्रम हो जाता है कि भगवान संकट में है। लक्ष्मण जी को जबरदस्ती भेजती हैं उनकी सहायता के लिए, तो इस मंदिर के आगे से वो रेखा मार के जाते हैं जो अग्नि रेखा रहता है। यहीं से सीता माँ गई हैं भिक्षा दान देने के लिए। ये मंदिर बहुत सालों का है, हम नहीं 3-4 पुश्त हो गया है। इस पे कुछ ऐसा जगह था जो रखा है, इस पे पत्थर बंद करके, तो यहाँ से सीता माँ का हरण हुआ है। सीतेचं अपहरण केल्यानंतर रावण तिला वायुमार्गाने घेऊन जात होता। त्याच वेळी नाशिकच्या जवळ असलेल्या टाकेद या परिसरात जटायूशी रावणाचा संघर्ष झाल्याचं सांगण्यात येतं। रावणाने जटायूचे पंख कापल्यानंतर याच टाकेदमध्ये जटायू कोसळल्याची आख्यायिका आहे। प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात याच परिसरात आल्यानंतर जखमी जटायूनं सीतेच्या अपहरणाचं वृत्त रामाला सांगितलं। त्यानंतर जटायूला मोक्ष मिळावा यासाठी रामानं बाण मारून पाणी निर्माण केल्याची आख्यायिका आहे। नंतरच्या काळात टाकेद हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं। सुरुवातीच्या काळात या ठिकाणी कुंभही भरत असे। कुंभमेळ्याचे त्या ठिकाणाला महत्त्व आहे। पूर्वी जे चक्रवर्ती तीर्थावर 1756 साली जे कुंभमेळा त्र्यंबकेश्वरमध्ये भरायचा त्यावेळेला ते चौकीचं स्थान म्हणून गणलं गेलं होतं। जसं कपिलधारा, सर्वतीर्थ, टाकेद, नाशिक, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यातलं तुमचं पिंपळणारे आणि ओझरखेड असं रामायणकालीन महत्त्व आणि कुंभमेळ्याचंही महत्त्व आहे त्या भूमीला, अशी त्याची आख्यायिका आहे रामायणकालीन। तेव्हा हा संपूर्ण परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता। नाशिकच्या या परिसरात प्रभू श्रीरामाच्या अनेक आठवणी गावागावात आहेत। अयोध्येतला रामाचा हा बंध मराठी मुलखासाठी आजही मोलाचा आणि अभिमानाचा मानला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजरे, पुढारी न्यूज, नाशिक।